हिवाळा चालू झाला ना की मटार भरपूर मुबलक प्रमाणात मिळतं. मटार आपण नंतर हिवाळा संपला की मग आपल्याला मटारचा प्रॉब्लेम, मग ते फ्रोझन मटार घेऊन या आणि मग ते किती महाग पडतं ते. तर मी काय करते, दरवर्षी आहे ना 5-6 किलो मटार आणते. स्वस्त असतात बघ त्या, बघा 40 रुपये, मग 30 रुपये असे होऊन जातात किलो डिसेंबर जानेवारीला. मग ते भरपूर असं 5-6 किलो आणते. त्याला मस्तपैकी सोलून त्यातले बारीक बारीक असतात ना ते मटार काढून ठेवायचे, भाजी बिजी टाकायचे. आणि बाकीचे मटार मी आहे ना फ्रोझन मटार बनवून ठेवते, आपले फ्रीजरमध्ये ठेवते. तर ते आहे ना 12 महिने म्हणजे पुढचा हिवाळा येईपर्यंत मटारचं सीझन येईपर्यंत हे आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. पण त्याच्यात आहे ना काय, काही लोक असं मोठ्या पिशवीमध्ये वगैरे ठेवून देतात. तर मी तशी नाही करत. आपल्या दुधाच्या पिशव्या असतात ना अर्धा लिटरच्या किंवा 1 लिटरच्या, तर त्या पिशव्या धुवून आहे ना मी असं गरम पाण्याने धुवून ठेवते, म्हणजे त्याचा वास जातो दुधाचा. त्याच्यानंतर त्या पिशव्यांमध्ये हे मटार मी उकळून मी आता प्रोसेस दाखवणार तशी करते. त्याच्यानंतर मग त्याला ना मटारला ह्याच्यामध्ये पिशव्यांमध्ये एका वेळेला पुरेल आपल्याला, म्हणजे आपण घरी किती माणसं आहे, तर आम्ही आता समजा 3-4 माणसं आहेत, तर त्याच्या अनुसार आहे ना एका वेळेला पुरेल एवढं मटार त्या एका पिशवीमध्ये भरायचं. आणि वरून थोडंसं 2-3 स्ट्रीप फोल्ड करून मग स्टेपलर लावायची 2. आणि मग ते असे आहे ना पिशव्या तयार करते. एका वेळेला लागतील ना तेवढंच घ्यायचं. जर समजा पाहुणे आले जास्त लागणार असेल तर आपण 2 पिशव्या काढायच्या, त्याच्यातनं 3 पिशव्या काढायच्या. पण अगदी मोठी पिशवी प्रत्येक वेळेला बाहेर काढायला नको ना फ्रीजरमधून. म्हणून मी काय करते, ते अर्धा लिटरच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये सगळे थोडं एका वेळेला पुरेल असे मटार भरते, स्टेपलर लावते आणि एकावर एक असे त्या पिशव्या आहे ना फ्रीजरमध्ये रचून ठेवते. मग प्रत्येक वेळेला आपल्याला जेव्हा पाहिजे. आणि मग हे जे मटार आहे ना ते आता नाही काढायचं, मार्च महिन्याच्या नंतर जेव्हा आपल्याला मटारचं सीझन गेलेला असतो मार्च महिन्यापासून, मग तेव्हा आपल्याला जेव्हा कधी पाहिजे आपल्याला वाटतं मटार पोहे खावे किंवा पुलावमध्ये घालायचे किंवा मसाले भातमध्ये घालायचे किंवा मटार पनीर करायचे वगैरे असं काही करायचं झालं की आपलं ती पिशवी काढायची. फक्त आहे ना ते काढल्यानंतर थोडंसं बाहेर ठेवायचं अर्धा तास आणि मग त्याला साध्या पाण्यामध्ये घालायचं, गरम पाण्यात नाही घालायचं. गरम पाण्यात घातले की ते टणक होतात. आपण साधं पाणी घ्यायचं नळाचं, त्याच्यामध्ये त्या पिशवीतले मटार घालायचे. ते थंड असतं ना, मग ते एकदा ते पाण्यातले ते पाणी काढून टाकायचं आणि दुसऱ्यांदा परत त्या पिशव्या प्यायचं, म्हणजे चांगल्या पाण्यामध्येच घालायचं की जेणेकरून तुम्ही जेवणासाठी वापरू शकता. त्या पाण्यामध्ये घालायचं मटार त्या पिशवीतले. आणि त्याला आपल्याला ना भाजी शिजली वगैरे ना की मग तेव्हा मग त्याच्यामध्ये घालायचं शिजत आल्यावरती, कारण मटार शिजलेलेच असतात. तुम्ही आता ते म्हणजे तुम्ही काढलं पाण्यात घातलं, तुम्ही दाबून बघितलं ना थोड्या वेळाने, तर ते असं वाटणं शिजवून ठेवलंय आपण. तर तसे मटार आपण, आणि ते पण कलर आहे ना हिरवे राहायला पाहिजे आपल्या मटारचं, कापट वगैरे नाही झाले पाहिजे शेवटपर्यंत. म्हणून मग मी त्याच्यामध्ये एक वस्तू पण घालते, ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे ते काय होतं, त्याचे मटारचा जो हिरवा रंग आहे ना तो तसाच राहतो, जात नाही. तर ते कसं करायचं आपण पाहूया. मी काय केलं, काल मार्केटमध्ये गेले होते, 2 किलो मटार घेतले ना. सोलल्यानंतर अर्थातच 1.5-2 किलोच होतात ते सोलल्यानंतर. तर ते मटार मी थोडेसे काढून ठेवले भाजीसाठी, आणि बाकीचे 1 किलो मटार मी आता घेतलाय आपल्याला ते हे फ्रोझन मटार व्हिडिओ बनवायला. नंतर मी आता जास्ती आणेन आणि ते बनवत आहे. मी काय करते, एका वेळेला असं 5-6 किलो असे घरी बायका लेडीज जास्त असल्या ना तुमच्याकडे सोलायला, तर तुम्ही जास्त आणू शकता. आम्ही 2घीच जण ना, सासू सून. मग आम्ही काय करतो, 2 किलो आणते सोलून, तेवढंच बनवून ठेवून देते फ्रीजरमध्ये. परत कधीतरी 2 किलो आणते. मग ते थोडे करून मी एकावर एक पिशव्या रचत ठेवते फ्रीजरमध्ये, मग ते वापरत राहायचं. आपल्या लहान मुलांना पण खायला मटार बिटार करून द्यायचं झालं की ते फ्रोझन मटार काढलं, 10 मिनिटात आपलं रेसिपी तयार. कुठल्याही वस्तू करायला ते चांगलं असतं. तर आपण बघूया. अजून एक काय सांगायचं माहितीये, काही लोक आहे ना मटार ना डब्यामध्ये, म्हणजे मी माझ्या मैत्रिणींना विचारलं की अगं तुम्ही मटार तू कशी साठवते, म्हणजे काय नाही, प्लास्टिकच्या मोठ्या डब्यामध्ये ना भरून ठेवून देते फ्रीजरमध्ये. पण त्याच्यात काय होतं, थोडे मटार आहे ना त्याला मोड यायला लागतात, मग ते नाही तेवढं छान. आणि दुसरं म्हणजे त्या मटारला परत फ्रीजरमधून काढा, त्याला डीफ्रॉस्ट करा किंवा अगदी तास 2 तास बाहेर ठेवा. त्याच्यानंतर मग त्याला परत ते शिजवताना आहे ना थोडंसं हे येतं, प्रॉब्लेमच येतो आणि शिजवायला लागतो. हे तसं नाही आहे. आपण फ्रोझन मटार जे करतोय ना त्याच्यामध्ये काय होतं की आपण ते साध्या पाण्यात घालायचं, ते शिजलेल्यासारखंच तुम्हाला मिळणार. ठीक आहे, तर आपण ते बोलूया. हे मटार मी सोलून घेतलेले आहे असे. आणि फ्रेंड्स, हे फ्रीजमध्ये ठेवलं ना आपण, समजा सोलून आता मी फ्रीजमध्ये ठेवते,
तर मग आपण काय करायचं, त्याला डिफ्रॉस्ट करून घ्यायचं जरा, किंवा 2 तास 1 तास अगोदर बाहेर काढून ठेवायचं, किंवा ऐन वेळेला करायचं असेल ना हे आता, म्हणजे आत्ताचं म्हणते हे बनवताना, हां फ्रोझन केल्यानंतरचं नाही मी म्हणत आहे, आत्ता हे समजा आता हे मी सोलून काल ठेवलं आहे, तर मग ते बाहेर कसं ठेवू ना, म्हणून मग मी काय केलं फ्रीजमध्ये ठेवलं. मग आता काल बनवायचं होतं ना, अचानक ठरलं की चला व्हिडिओ बनवूया, तर मी डिफ्रॉस्ट करून घेतलं, किंवा मग 1 तास अगोदर बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे नॉर्मल होतं. आता हे सांगते मी, ह्याचं जे ग्रीन कलर आहे ना, हिरवा कलर, तो कायम राहण्यासाठी हे जे हे बघा मी पाणी उकळायला ठेवलं आहे ना मटारसाठी, त्याच्यामध्ये हे 2 टीस्पून आहे ना साखर, म्हणजे हे प्रमाण जास्त असलं ना तर 2 ते 3 टेबल, म्हणजे मॅक्झिमम 3 टेबलस्पून साखर घालायची ह्याच्यामध्ये, हां. आणि हा मोठा गॅस ठेवायचा आहे. पाणी उकळला, आता हे साखर आहे ना थोडीशी वितळली ना की मग मी त्याच्यामध्ये हे घालणार आहे, मटार घालते. हे बघा खराबली, कारण कडकडीत हे आहे तर लगेच वितळतं. आता मी गॅस जरा स्लो करते आहे, आणि त्याच्यामध्ये मी मटार घालते. हे आपल्या अंगावर उडू शकतं म्हणून आपलं. अच्छा, आता हे परत हे गॅस मोठं केला, आणि हे बघा हे जरा ढवळलं मी, आणि ह्याला आता फक्त 4-5 मिनटं आहे ना आपण ह्याच्यावर उकळू द्यायचं पाण्यात, ठीक आहे. हे पहा फ्रेंड, आता हे उकळलं, आता आपण गॅस घालवायचे. मी हे 4 ते 5 मिनटं फक्त ठेवलेलं आहे, आणि हे झालं आपलं. आता ह्याला मी लगेच आहे ना, लगेच आपण काय करायचं, फॅन चालू करायचा आहे आणि ह्याला चाळणीत काढायचं, की जेणेकरून ह्याची वाफ लगेच निघायला. इथे इथे हे पहा, म्हणून मी हे ढवळायला घेतलेलं हे झारा, म्हणजे हे मटार काढायला बरं. हा जो कलर आहे ना, हा असाच राहणार आहे ह्याच्यामध्ये. फ्रीजरमधून जेव्हा तुम्ही काढणार ना त्या दिवशी पण तुम्हाला हा कलर असाच मिळणार, ठीक आहे. आता हा वाफ गेला ना, थोडंसं अगदी गार नाही होऊ द्यायचं आपल्याला, हे असं वाफ गेले पाहिजे फक्त. हे बघा मी हे पाणी असं ह्याच्यात चाळणीत काढल्यामुळे बरं झालं, पाणी नाही आपल्याला जास्त लागलं. हे बघा, किंवा मग तुम्ही चमच्याने किंवा असं हे करून थोडीशी वाफ निघू दे. फ्रेंड्स, हे वाफ निघालेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी प्लास्टिकच्या पिशवीत भरते आहे. हे मी धुतलेले थोडीशी सांगतात म्हणा, चमच्याने भरते. बस हे एकदा मला पुरतं तेवढं मी अशी हे बघा. आणि मग काय करायचं, हे असं 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 आणि असं, म्हणजे जेणेकरून ना आतमध्ये जास्त बर्फ नाही जमा झाला पाहिजे फ्रीजरमध्ये ठेवलं, म्हणून मी असं 2 स्टेपलर हे बघा असे, हे असे. आणि त्याच्यानंतर मी अजून एका ह्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला, ठीक आहे. हे बघा, हे बघा, हे पूर्ण असं हा जेवढा हे हे आहे ना रिकामं, तेवढा हे इकडेच स्टेपलर असं मारायचं. हे बघा, हे आहे ना आपण एकावर एक असं किंवा हे जागा इथे रिकामी आहे ना, मग आपण असं एकावर एक असं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं रचून, किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा एक काढायचं, ओपन करायचं, पाण्यामध्ये साधा बोलमध्ये 1 तासभर तुम्हाला वेळ असलं तर बाहेर काढून ठेवा. 1 तासभर, वेळ नसेल अर्जंट पाहिजे तर ह्याला काढून
भांड्यामध्ये टाका, त्याच्यावरती साधं नळाचं पाणी टाका. ते आतमध्ये जे थंडावा असतो त्या पाण्यामध्ये येईल, ते पाणी काढून टाकायचं आणि मग परत साधं पाणी घालायचं की मग ते आपल्याला नॉर्मल होऊन जातं मटार वापरायला योग्य. आणि करायच्या वेळेला सगळं भाजी सगळी शिजत आल्यावर मग घालायचं त्याच्यामध्ये. तुम्ही त्या गरम गरम फोडणीमध्ये तुम्ही विचार करा, फोडणीमध्ये घालतो तर फोडणीमध्ये घातल्यानंतर ते कडक होणारच, कारण ते फ्रीजरमधलं मटार आहे तर ते टणक होणार. त्यामुळे त्या फोडणीमध्ये नाही घालायचं परतावायला वगैरे. तुम्ही भाजी शिजत आली ना की मग ते घालायचं त्याच्यात आणि ढवळायचं आणि थोडं शिजवायचं की झालं. आणि रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला धन्यवाद. हे जे पण करा नक्की. आपण एवढं महागडा आणण्यापेक्षा हे करा ना तुम्ही. आता स्वस्त आहे ना, आणा. 4-5 किलो आणायचं, करून ठेवून द्यायचं फ्रीजरमध्ये. ठीक आहे. थँक्यू.